श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जगदंबेचं महात्म्य. तेच महात्म्य सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगत होती. ज्यावेळेला जन्मेजयानी महर्षी व्यासांना प्रश्न विचारला, महाराज, मैत्रावरुणिरित्युक्तं नाम तस्य मुने कथं वसिष्ठस्य महाभाग ब्रह्मणस्तनुजस्य. जन्मेजय म्हणाला, महाराज, वसिष्ठ हे तर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. मग आपण त्यांना मैत्रावरुणी असं का म्हणालात? त्यांना हे नाव कर्मामुळे पडलं की गुणांवरून पडलं, हे मला सविस्तर सांगा. महर्षी व्यास म्हणाले, राजा, तेजस्वी वसिष्ठ ब्रह्मदेवाचे पुत्र होते हे खरे, पण निमिराजाच्या शापामुळे त्यांना देहत्याग करून मित्रावरुणी देवापासून पुन्हा जन्म घ्यावा लागला, म्हणून त्यांचं एक नाव मैत्रावरुणी असंही आहे. राजाने विचारलं, महाराज, धर्मात्मा वसिष्ठांना निमिराजाने शाप का दिला आणि क्षत्रिय राजाचा शाप मुनींना भोवला, याचंही मला आश्चर्य वाटतंय. त्या राजाने निर्दोष मुनींना शाप देण्यामागचं कारण तरी काय? मला ते ऐकण्याची उत्सुकता आहे. ते कारण मला सांगा. महर्षी व्यास म्हणाले, राजा, कारणं तु मया प्रोक्तं तव पूर्वं विनिश्चितं संसारोऽयं त्रिभिर्वाप्तो राजन्माया गुणैः किल. राजा, अशा घटनांचे कारण मी तुला या आधीच समजावून सांगितलंय. हा संसार 3 गुणांपासून बनलेला आहे, सत्व, रज आणि तम. राजांनी धर्माचरण केलं आणि तपस्व्यांनी तपाचरण केलं तरी मायेच्या त्रिगुणांनी वेढले गेलेले असल्यामुळे त्यांचे सर्व आचरण सर्वथा निर्दोष होत नाही. राजे काय आणि मुनी काय, सर्वच जण काम, क्रोध, लोभ आणि अहंकार यांच्या आहारी जाऊन अत्यंत कठीण तपश्चर्या करतात. अरे राजा, क्षत्रिय किंवा ब्राह्मण हे सर्वच रजोगुणापोटी योगयागासाठी प्रवृत्त होतात. वास्तविक पाहता निव्वळ सत्वगुणयुक्त असं कार्य कुणीही करत नसतो. कुणालाही फक्त सत्वगुणाने वागणं अशक्य आहे. खूप 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 तप करावं तेव्हा कुठे हा सत्वगुण जागृत होतो. राजा, निमीला वसिष्ठांनी शाप दिला आणि त्याने सुद्धा वसिष्ठांना उलट शाप दिला. त्यामुळेच प्रारब्धोभोगामुळे दोघंही दुःखी झाले. अरे जन्मेजया, या त्रिगुणांनी भरलेल्या संसारात द्रव्यशुद्धी, क्रियाशुद्धी आणि निर्मळ अशी चित्तशुद्धी. कोणकोणती शुद्धी? एक म्हणजे द्रव्यशुद्धी, क्रियाशुद्धिर मनसः शुद्धिरुज्ज्वला दुर्लभा प्राणिनां भूप संसारे त्रिगुणात्मके. चित्तशुद्धी, क्रियाशुद्धी आणि द्रव्यशुद्धी हे फार दुर्मिळ आहे. हीच तर त्या परमशक्ती जगदंबेची माया आहे. कुणीही तिला ओलांडू शकत नाही. हां, जर का तिलाच एखाद्यावर कृपा करायची इच्छा झाली, त्या जगदंबेची जर इच्छा झाली, तर मात्र ती क्षणार्धात त्याला गुणांच्या जाळातून बाहेर काढते. इतरांची गोष्ट राहू देत, विष्णू, रुद्र आणि ब्रह्मा आदी देवसुद्धा तिच्या कृपेशिवाय मुक्त होऊ शकत नाही. पण तिची कृपा होईल तर मात्र सत्वव्रताप्रमाणे अगदी पामरसुद्धा मुक्त होतो.
तिचे अंतरंग त्रिभुवनातील कुणालाच समजणे शक्य नाही, पण ती भक्ताला मात्र वश होते, हे निस्संशय. अगदी खरं आहे. म्हणूनच दोषांचे निर्मूलन होण्याकरता सात्विक भक्ती करावी, हे श्रेयस्कर आहे. त्याचप्रमाणे लोभी ढोंगी अशा हेतूंनी केलेली भक्ती विपरीत फळ देती. म्हणूनच तर ढोंगी आणि लोभी अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होत असेल तर ज्याच्यातून ती उत्पन्न होतीये तो मार्ग सोडला पाहिजे. राजा, तुला निमीची कथा सांगतो. हा इक्ष्वाकू राजाचा 12वा मुलगा होता. स्वरूपवान, सद्गुणी, धार्मिक, सत्यवादी, दानपरो, याजको, ज्ञानवान, शुचिः, 12 स्तनयो, धीमान, प्रजापालन तत्परः. हुशार होता, ज्ञानी होता. त्यांनी ब्राह्मणांसाठी गौतमांच्या आश्रमाजवळ जयंतपूर नावाचं एक उत्तम असं नगर उभारलं होतं. काही काळानंतर त्याला अशी इच्छा उत्पन्न झाली की भरपूर दक्षिणा देऊन एक फार मोठा असा यज्ञ करावा. मग त्याने वडिलांची संमती मिळवली आणि यज्ञासाठी आवश्यक त्या सामुग्रीची जुळवाजुळव केली. देवविद्येचे जाणकार असे तपस्वी बोलवले, वेदविद्येचे जाणकार तपस्वी बोलावले. त्यात प्रामुख्याने भृगु, अंगिरस, भृगुम अंगिरसंचैव वामदेवंच गौतमं, वसिष्ठंच पुलस्त्यंच रुचिकं पुलहं क्रतुम. हो 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 या सगळ्या महात्म्यांना पाचारण केल्या गेलं. सर्व तयारी झाली तेव्हा आपले कुलगुरू वसिष्ठ यांची पूजा करून त्याने हात जोडून प्रार्थना केली, हे मुनिश्रेष्ठा, मला यज्ञ करायचा आहे. आपण आमचे कुलगुरू आहात, तेव्हा आपणच आपल्या देखरेखीखाली आणि मुख्य आचार्य म्हणून हा यज्ञ पूर्ण करावा. सर्व सामुग्री परिपूर्ण आहे आणि 5000 वर्षांपर्यंत मीही यज्ञ दीक्षा घेऊन राहणार आहे. मुख्य म्हणजे हा यज्ञ जगदंबे प्रीत्यर्थ असल्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी हे अनुष्ठान मी करतोय. निमीचं म्हणणं ऐकलं राजा वसिष्ठ त्याला म्हणाले, अरे, तुझ्या अगोदर मला इंद्राने यज्ञासाठी याज्ञिक म्हणून निमंत्रण दिलंय. तो सुद्धा पराशक्तीच्या कृपेसाठी यज्ञ करणार आहे. तो 500 वर्षांपर्यंत चालणार आहे. तेव्हा हे राजा, इंद्राचा यज्ञ पार पडेतोवर थांब, मग मी येईन आणि मग आपण तुझ्या यज्ञाला आरंभ करू. इंद्राचा यज्ञ झाला की तुझा यज्ञ सुरू करू. राजा म्हणाला, गुरुदेव, मी आधीच ऋषीमुनींना आमंत्रण दिले आणि साहित्यही भरून ठेवलं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये थांबून राहता येणार नाही. आपण वेदाधिकारी, आमचे कुलगुरू असल्यामुळे आमचे कार्य सोडून दुसऱ्याकडे जातो असे म्हणत आहात का बरं? धनाच्या लोभाने आपण माझा यज्ञ सोडणं हे योग्य नाही. आपण माझा यज्ञ सोडून जाऊ नका. अशी विनंती निमिराजाने करूनही वसिष्ठांनी इंद्राच्या यज्ञासाठी या निमिराजाचा यज्ञ सोडला. जन्मेजया, तेव्हा राजाने गौतम ऋषींना प्रमुख याज्ञिक करून हिमालयाच्या खाली सागर किनाऱ्यावर यज्ञाला आरंभ केला. त्यावेळी ब्राह्मणांना भरपूर दक्षिणाही दिली. हा यज्ञ 5000 वर्षसुद्धा चालला. प्रचूर प्रमाणात धन गायी प्राप्त झाल्यामुळे ऋत्विज आनंदी होते. 500 वर्षानंतर जेव्हा इंद्राचा यज्ञ पूर्ण झाला तेव्हा वसिष्ठ यज्ञ पाहण्यासाठी आले. त्यावेळी राजाला झोप लागली असल्यामुळे सेवकांनी त्याला उठवलं नाही. त्यामुळे राजा ऋषींना सामोरा येऊ शकला नाही. हा आपला अपमान आहे असं वाटून ऋषींच्या मनात प्रचंड क्रोध उत्पन्न झाला. मग वसिष्ठांनी रागाच्या भरात निमिराजाला शाप दिला, राजा राजा, तू अत्यंत निर्बुद्ध राजा आहे. माझ्यासारखा कुलगुरू असतानाही, मी तुझा कुलगुरू असतानाही आणि तुला सर्व परिस्थिती समजावून सांगून सुद्धा मला सोडून दुसऱ्याला गुरु केलंस आणि माझं न ऐकता तू हा यज्ञ आरंभ केलास आणि त्यातही माझा अवमान केलास. यासाठी तुझे शरीर नष्ट होईल आणि तू अशरीरी होशील. तू असाच देहाविना राहशील. महर्षी व्यास म्हणतात, राजा, तो शाप सेवकांनी ऐकला तेव्हा त्यांनी राजाला झोपेतून उठवलं आणि त्याला वसिष्ठांच्या क्रोधाविषयी निवेदन केलं. तो तसाच उठून वसिष्ठांजवळ गेला.
तिथे जाऊन तो हात जोडून नम्रपणे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू नमस्कार करून पाया पडून म्हणाला, अहो धर्मज्ञ गुरुदेव, मी तुमचा यजमान आहे. वारंवार विनंती करून सुद्धा द्रव्याच्या लोभाने तुम्हीच मला सोडून दुसऱ्याकडे निघून गेलात. यात माझा कोणता दोष हो? उलट ब्राह्मण श्रेष्ठ असून आणि संतोष हा ब्राह्मणाचा धर्म जाणून नीच कर्म करण्यास आपण तयार झालात. संतोषीपणा हाच तर खरा ब्राह्मणाचा खरा धर्म आहे. तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात आणि वेद विद्या पारंगत आहात, तरीही ब्राह्मण धर्माचे सूक्ष्म रहस्य तुम्हाला समजलं नाही. तुम्ही तुमच्याच दोषाचे खापर माझ्या माथी फोडून शाप देऊ पाहत आहात. राग हा चांडाळापेक्षाही नीच असतो, म्हणून सज्जन लोकांनी त्याचा त्याग करावा हेच उत्तम आहे. पण रागाच्या आहारी जाऊन आपण निष्कारण मला शाप दिलात, तेव्हा आता मी सुद्धा तुम्हाला शाप देतो, तो ऐका. तुमचा हा रागीट देह नष्ट हो. ओहो हो हो. जन्मेजया, अशा तऱ्हेने दोघांनाही एकमेकांना शाप दिला. उभयतांचे देह गळून पडले. पुढे वशिष्ठ ब्रह्मदेवाला शरण गेले आणि निमी राजाने त्यांना दिलेल्या शापाचा वृत्तांत ते ब्रह्मदेवाला सांगू लागले. मग ते म्हणाले, आता मी काय करू? कोणापासून जन्म घेऊ आणि पूर्वीसारखाच देह कसा प्राप्त करू? माझे सर्व ज्ञान त्याही देहात अबाधित राहिले पाहिजे. यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. आपण स्वसामर्थ्याने हा माझा मनोरथाचा भाग पूर्ण करा. तुम्हाला तसं करणं सहज शक्य आहे. ब्रह्मदेवाने प्रिय पुत्राने केलेली विनंती ऐकून त्याला सांगितलं, अरे तू आता मित्रावरुणीच्या तेजात प्रवेश करून तिथे राहा. मग योग्य वेळ आली की तुला अयोनी संभूत असा देह प्राप्त होईल याची खात्री बाळग. त्यामुळे तू आता आहेस तसाच धर्मनिष्ठ, सत्यनिष्ठ, वेदज्ञ, सर्वज्ञ आणि सर्वपूज्य असा राहशील. हे ऐकल्यावर वशिष्ठांनी पितामहांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि मित्रावरुणीच्या लोकात गेले. तिथे देहाचा त्याग करून त्यांनी सूक्ष्म रूपाने मित्रावरुणीच्या शरीरात प्रवेश केला. त्यानंतर पुढे असा योग आला की स्वरूपसुंदरी उर्वशी आपल्या मैत्रिणींसह फिरता फिरता वरुणलोकात आली. तिला पाहताच मित्रावरुणी अतिशय कामविवळ झाले आणि त्या दोघांनी त्या नित्य यौवन संपन्न रूपवती उर्वशीची विनवणी दोघांनी केली. तिने त्या दोघांना तिथेच राहून समागमाचे सुख दिले. तिनेही त्यांची विनंती मान्य केली आणि तिथेच राहिली. पण एकदा ती जवळ असतानाही दैवयोगाने मित्रावरुणींचे वीर्य समागमापूर्वीच उसळले. ते एका उघड्या घड्यात पडले. पुढे त्यातून 2 ऋषिकुमार जन्माला आले. त्यातील पहिले अगस्त्य आणि दुसरे वशिष्ठ. अगस्त्य जे होते ते बालपणीच तप करण्याकरता वनात निघून गेले आणि इक्ष्वाकू राजाने राजपुरोहित म्हणून वशिष्ठांची निवड केली. वशिष्ठ आपल्या वंशोद्धारासाठी कुलगुरू म्हणून लाभल्यामुळे राजाला मोठा आनंद झाला. जन्मेजया, निमीचा शाप, वशिष्ठांचा पुनर्जन्म मित्रावरुणीपासून झाला, त्याची कथा तुला सांगितली आहे. एवढं सांगून महर्षी व्यास किंचित थांबले. तेव्हा जन्मेजयाने महाराजांना विचारलेला प्रश्न आणि महाराजांनी दिलेलं उत्तर ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.